मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली। फडणवीसांनी ठाकरेंना थेट सभागृहामध्येच ऑफर दिली। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही असं फडणवीसांनी म्हटलं, तर उद्धवजी तुम्हाला मात्र आमच्या सोबत येण्याचा स्कोप आहे असं महत्त्वाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली। फडणवीसांनी ठाकरेंना सभागृहामध्येच ऑफर दिली। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही असं फडणवीसांनी म्हटलं। उद्धवजी मात्र तुम्हाला आमच्या सोबत येण्याचा स्कोप आहे असं देवेंद्र फडणवीसांचं वाक्य आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली। फडणवीसांनी ठाकरेंना थेट सभागृहामध्येच ऑफर दिलेली आहे। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही असं फडणवीसांनी म्हटलं, तर उद्धवजी तुम्हाला मात्र आमच्या सोबत येण्याचा स्कोप आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हा छोटासा संवाद देखील झाल्याचं दिसतंय। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। स्वप्नील, शुभम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना ऑफर दिल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या नियुक्तीचे भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि याच वेळेला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक छोटा संवाद झाला। याच दरम्यान अंबादास दानवे हे जरी निवृत्त होत असले तरी ते पुन्हा यावेत आणि एकूणच या ठिकाणी विरोधी बाकावरती उद्धव ठाकरे आहेत, मात्र त्यांना आमच्या इकडे येण्याचा चान्स वेगळ्या मार्गाने आपण विचार करू असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी ही स्वप्नील, मी तुला काही क्षणासाठी थांबवतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं। सध्या आपण पाहतोय अधिवेशन सुरू आहे आणि अनेक मिश्किल संवाद देखील या अधिवेशनामध्ये आता पाहायला मिळत आहेत। मगाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळामध्ये भेट झाली, या दोन नेत्यांमध्ये संवाद देखील झाला आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली। त्यांनी 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, मात्र उद्धवजी तुम्ही आमच्यासोबत येण्याचा तुम्हाला स्कोप आहे असं फडणवीसांचं वाक्य होतं। यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। हे बघा, विधिमंडळ कामकाजामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघे एकमेकांच्या समोर बसतात आणि एकमेकांच्या समोरासमोर वेगवेगळ्या मुद्द्यांवर उभे ठाकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की दरवेळी विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांवर अगदी ढाले तलवारी घेऊन अंगावर धावून जावं। कधी कधी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नर्मविनोदी शैलीमध्ये शेरेबाजी, जुगलबंदी होत असते। अशी शेरेबाजी, जुगलबंदी किंवा कोपरखळ्या मारताना जर देवेंद्रजींनी एखादी कोपरखळी मारली असेल तर त्यावर आम्ही फार आता लगेचच काही भाष्य करावं आणि उतावेळ होऊन चला चला मग आता जुळवूच या सोयरी असं काही करावं असं मला अजिबात वाटत नाहीये। ठीक आहे, त्यांनी त्यांचा लुकआउट आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने बोलण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केलाय। आता त्या बोलण्यामध्ये त्यांनी खरंच जेन्युइन ऑफर किती केली आणि उगाच काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं आणि बघा मी किती म्हणजे अजात शत्रू वगैरे आहे असं दाखवण्याचा प्रयत्न किती, हे मला वाटतं येणारा काळ ठरवेल। परंतु अशा एकतर्फी जुगलबंदी किंवा शेरेबाजीवर व्यक्त होणं हे तितकंसं संयुक्तिक असणार नाही। अगदी ठीक आहे सुषमाताई, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला। एकंदरीत या घडामोडीच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली। फडणवीसांनी ठाकरेंना सभागृहामध्येच ऑफर दिलेली आहे। नेमकं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तरी काय, आपण ऐकूया। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। तर देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य देखील आपण ऐकलेलं आहे। थेट सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंना ही ऑफर देण्यात आली। 2029 पर्यंत आम्हाला
विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, मात्र आमच्यासोबत उद्धवजी तुम्हाला येण्याचा स्कोप आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर विधान परिषदेमध्ये हा सगळा संवाद झालेला आहे आणि या संवादाच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आता ही थेट ऑफर दिलेली आहे. तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, मात्र आम्हाला विरोधी बाकावर जाण्याचा स्कोप नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.